आणि अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने आपण पाहतो ज्यांचं समालोचन आपण ऐकत असतो. मी दीपकजी पिराडे सरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं. 5 सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते एक नावलौकिक साजेल अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. JD11 खांडीचा पाडा प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. दीपक आणि प्रदीप ही सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतो. सचिन 11 झुगरेवाडे संघाच्या वतीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायचे. कोण गोलंदाजी मार्गवरती येणार? परत गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. अनेक स्पर्धा निल्या गाजवलेल्या आहेत. भरतनं आपण पाहिला अलीकडे काही दिवसांपूर्वी कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या नावलौकिक साजेस अशी कामगिरी केली आहे. तो भरत गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत दीपक कशा प्रकारची कामगिरी करेल. दुसऱ्या बाजूने प्रदीप आपल्याला पाहायला मिळतो. JD11 खांडीचा पाडा संघाची ही सलामीची जोडी सातत्याने अभूतपूर्व सलामी देत आलेली आहे. दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू आपण मैदानावरती पाहतो. मॅचमध्ये मजा येणार आहे. जायचं मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्गवरती भरत सचिन 11 झुगरेवाडी संघाच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिला बॉल भरतचा बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूमध्ये गती परिवर्तन चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीचा चेंडू आपण या ठिकाणी मैदानावरती पाहिलेला आहे. आणि पहा पहिल्या चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर वर्चस्व मला वाटतील संघाचा अकाउंट 6 धावेने ओपन होताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव आला. पुढील चेंडूवरती लगेचच दीपकनं वर्चस्व गाजवलेलं आहे. भरत पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक गुड लेंथ वरचा बॉल शॉर्ट फाईन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. धाव येणार नाही. तदनंतर भरतचं पुन्हा एक चांगलं कमबॅक मैदानावरती आपण पाहतो. 5 छोट्या एसटीचा गोलंदाज आहे आणि कारकीर्द जबरदस्त आहे. गुडलेनचा बॉल परत एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. तिथेच जर आपण विचार केला तर हा चेंडू निर्धाव आहे. 6 धाव्यांबरोबरच कमबॅक भरपूर चांगलं राहील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतो. भरत परत एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमा रेखेचा वेध घेणार आहे. शानदार स्ट्रोक दीपकच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार 4 रन. परत एकदा पॅडल स्वीप. वा क्लासी टेक आहे. जबरदस्त टोला. पुन्हा एक चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. दीपक धमाकेदार सुरुवात करतोय. पोजेल 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ असताना भरत वरती प्रचंड मोठा हल्ला. प्रचंड महागडी गोलंदाजी या ठिकाणी आपण भरतची पाहतो. कमबॅक करावं लागेल. समोर दीपक आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर रोब होता. परत एकदा गॅप निवडला. पुन्हा एकदा तो स्ट्रोक आपण मैदानावरती पाहतो. चेंडू सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक. हा तिसरा चौकार. 4 रन. म्हणजे चांगले होताना पाहतो. मध्यंतरी विकेट येताना पाहायला मिळतात. म्हणजे कधी कधी डाव आपण उद्ध्वस्त देखील होताना पाहतो. षटक इथे पहिलं थोडंसं महागडं आलं. अक्षरशः ऐन फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या हापूस आंब्याच्या पेटीसारखं हे षटक आपण पाहिलेलं. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती तर धावा पण पाहिल्या 18 धावाच्या मात्र स्कोर बोर्ड होते आहे. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फलंदाज प्रदीप आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये. दीपकच्या बॅटमधून 18 धावा आपण मैदानावरती पाहिलेल्या आहेत. प्रदीप काय करामत करेल? सलामीच्या जोडीनं काय सलामी दिलेली आहे.
ओहो हो, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा चेंडू संपर्क तिथे झालेला नाहीये. रिव्हर्सचा फटका म्हटलं तर हा फटका पाहायला जितका सुंदर आहे तितकाच हाच फटका तुम्हाला मैदानाच्या बाहेर देखील परतवण्यास कारणीभूत ठरू शकतो. तिथे हा चेंडू डॉट, गोलंदाज पुन्हा. यावेळेचा बॉल मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोखीम तिथे घेतली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, धाव घ्यायची नाही, कॉल चालू होता, मिस्ड कॉल मध्ये बदलला होता, पण पहा ऐन वेळेस घेतलेला निर्णय योग्य दिशेने घेऊन गेलेला आहे. रिटर्न क्रीज मध्ये सुरक्षित मला वाटतं फलंदाज पोहोचतायत. दीपक 18 धावा धाबलकावरती आहेत. स्ट्राईकच्या दिशेने प्रदीप, 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेले आहेत. प्रवीण गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा पुलॉप लेनचा बॉल खांडून काढायचा आहे. मिडॉन मध्ये परत एकदा धावाची संधी, फेकी उशिरानं 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावीनं संघाची धाव संख्या परत एकदा वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल जेडी 11 कांडीचा पाडा. 19 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. जय भवानी स्पोर्ट खाटेकर यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना भरपूर आनंद देणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल परत एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. या षटकामध्ये थोडीशी शांतता आपण पाहिलेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धाव आल्या. या षटकामध्ये आत्ताशी 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करताना पाहायला मिळतात. प्रवीण सुंदर गोलंदाजी, पुन्हा गोलंदाजी मार्गवरती प्रवीण तयार. हो हो हो, परत एकदा गुडका टिकून फाईन लेग मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, पुन्हा एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे, निर्धाव चेंडूंच्या बेड्या फलंदाजांच्या पायामध्ये आता गोलंदाजांना ठेवलेल्या आहेत. आणि पहा परत एक चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतो. क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक चेंडू मारण्यासाठी नसतो, काही चेंडूंना तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. या षटकामध्ये गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून. आकुट टप्प्याचा बॉल, शॉट ऑफ लेंथ, यष्टी रक्षण खराब, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप सीमारेखेचा वेध घेणार आहे. येतोय हा नशिबाचा होती संपलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती 23 धावा विदाउट लॉस, म्हणजे आतापर्यंत एका विकेटच्या शोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो. सचिन 11 अर्थातच जय गावदेव स्पोर्ट चुकरेवाडी या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये करण गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. कशा प्रकारची कामगिरी करण करतो. 2 षटक आपण जर पाहिले, पहिल्या षटकामध्ये 18 धावा, मागच्या षटकामध्ये सुंदर कमबॅक आपण गोलंदाजच्या माध्यमातून अर्थातच प्रवीणच्या माध्यमातून अवघ्या 5 धावा आपण पाहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो करणच्या हातामध्ये चेंडू आहे. दोन्ही संघ कट टू कट आहेत. अनेकदा या 2 संघांचा सामना झालेला आहे. पाहायचं आज रिझल्ट कुठल्या संघाच्या बाजूला लागतो. गोलंदाज सज्ज होतो करण गोलंदाजी मार्गवरती. प्रदीप साठी हा बॉल पायावरती होता, सरळ पाठवला फाईन लेग मध्ये, सीमारेखेचा वेध घेणार आहे हा चेंडू. पाहायचं आता पंचांचा डिसिजन काय येतो. हा षटकार धावपलकावरती लावल्या जातील. षटक क्रमांक मैदानावरती 3 ला इथे सुरुवात झाली. भव्य स्वागत स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये, स्वागत नहीं करोगे आम्हाला हेच सांगत असताना आला एक षटकार. प्रदीप नामवंत फलंदाज आहेत, अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव पाठीशी आहे. पहा स्ट्रॉंग हिटर म्हणून ओळखले जात आहेत. जेडी 11 खांडेचा पाडा या संघाच्या वतीनं परत एकदा हेलिकॉप्टर उडवायचा, समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. चेंडू कव्हर करतील, परत एक सिंगल धाव या ठिकाणी येते आणि या सिंगल बरोबर 30 धावा. मला वाटतं मागच्या चेंडूमध्ये 29 होते, आता 30 झालेले आहेत. षटक क्रमांक 30 या ठिकाणी मार्गस्थ असताना करणचा पहिला चेंडू षटकार आपण पाहिला. करणनं इथे कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. और पिच बॉल परत एकदा खेळायचा आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतात. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, जोखीम घेतली, यस टेकन टू. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. युद्धाच्या आणि क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचशा गोष्टी साम्य आहेत, कारण क्रिकेटच्या मैदानावरती आणि युद्धाच्या मैदानावरती कुठलीच गोष्ट तुम्हाला सहजासहजी साध्य होणार नाही. जोखीम घ्यावीच लागते. आणि पहा इथे जोखीम घेतली होती, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला होता, थोडासा उशिराने येताना पाहायला मिळाला आणि परत 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत.
गोलंदाज पुन्हा एकदा करण, गोलंदाज मार्कवरती सज्ज आहे. हो हो हो, घुटना टेक, सरळ चेंडू सीमारेखेच्या अगदी जवळ, फिल्डरच्या हातामध्ये एक सोप्पा झेल. विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसलेला आहे. दीपक बॅक टू दी पवेलियन. पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. जो फलंदाज प्रतिस्पर्धी झुकरेवाडी संघाला काट्यासारखा टोचत होता, जागोजागी जखमा करत होता, त्याच दीपकला आता आवर घातलेला आहे. 24 धावा करून तो मात्र माघारी परततो. एक चांगली भागीदारी पहिल्या षटकामध्ये करत असताना खरं तर एक विकेट पडलेली आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो आकाश. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावांचा विचार केला 32 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ, तर करणचं हे सफल षटक, पहिली जोडी फोडण्यामध्ये करणला यश आलेलं आहे. समोर आपण पाहतो नवीन आकाश, उंच पुरा फलंदाज आहे. आकाश कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. हो हो, आल्या रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क कुठे झालेला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. करणचं पहिला चेंडू आपण पाहिला षटकार होता, त्यानंतर करणचं एक जबरदस्त कमबॅक आपण मैदानावरती पाहतो. म्हणजे कमबॅक करण्याची क्षमता पहा करणमध्ये आहे. संघाला तो मात्र एक चांगली गोलंदाजी करताना मैदानावरती पाहायला मिळतो. संघासाठी आपण पाहतो एक वरदान ठरलेला आहे करण, त्याने एक विकेट प्राप्त केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा करण तयार. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, हाही चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड JD11 जाऊन पोहोचते धावफलकावरती. 32 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. यस, इथे ड्रिंक ब्रेक, एक विकेट गेलेली आहे JD11 खांडीचा पाडा संघाची. तर धावफलकावरती 32 धावा आहेत. तर अल्पावधीचा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट मॅच का जय हनुमान वाघाजीवाडे आणि त्यांना फाईट करेल BCC चिंचोली या दोन संघांच्या कॅप्टन्सला विनंती करतो. मिड इनिंग मध्ये आपण लगेच टॉस साठी ते संपर्क करायचा आहे. धावा खर्च करत असताना प्रवीण आपल्याला पाहायला मिळाला. तोच प्रवीण परत एकदा गोलंदाजी मार्गवरती येतोय. समोर आपण पाहतो प्रदीप. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळा मिडॉन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. चेंडू कव्हर करतील. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि एका धावी बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाईल. 33 धावा ज्या आतापर्यंत स्कोर बोर्डवरती लावलेल्या आहेत. सुरुवात जबरदस्त झाली पण उत्तरार्धात अक्षरशः डाव कोसळलेला आहे. धावा आता थोडेसे थांबलेले आहेत, मोठाले फटके थांबलेले आहेत. यावेळेचा बॉल बिगिट करायचा, टायमिंग प्रॉपर नाही, बॉल खाली, फिल्डर जेल होतोय. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. JD11 खांडीचा पाडा या संघाला. विकेट येताना पाहायला मिळतीये. जास्त काही करू शकलेलं नाही. आकाश माघारी परततोय. नवीन फलंदाज जितू मैदानावरती दाखल होईल. पहा पुन्हा एक विकेट जाताना पाहायला मिळते. प्रवीण असरदार ठरलेला आहे. मागच्या षटकामध्ये आलेला त्याला आत्मविश्वास आपण पाहिला, तिथे त्यानं विकेट आली नव्हती. 5च धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे एक चांगलं षटक आपण मागचं पाहिलेलं आहे. परत एकदा प्रवीण झुगरेवाडी संघाच्या वतीने गोलंदाजी मार्गवरती येतो आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्च करत असताना दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट प्राप्त केली आहे. जितू स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. गोलंदाज परत एकदा प्रवीण सज्ज होईल. यावेळेचा बॉल जितू आल्या
उंच उडवत आहेत आणि परत एकदा सरळ चेंडू पाठवत आहेत मुख्य अतिथी कक्षामध्ये. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे, येतोय 4. यस, हा षटकार आहे. शानदार स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि याचबरोबर स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतो. धावफलकावरती 40 धावा, म्हणजे जिथून इरादे स्पष्ट केले आहेत. पहिल्या चेंडूपासून तो आक्रमणावरती उतरलेला आहे आणि पहा मिडल ऑर्डर मध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतो. पहिला चेंडू खेळलेला आहे आणि पहिल्या चेंडूला सीमारेखा दाखवलेला आहे. 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. 40 धावा धावफलकावरती JD11 खांडीचा पाडा. ओके ओके 39 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गवरती. टप्प्याचा बॉल कट केला. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट मध्ये. जितू आता थांबत नाही. परत एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर, येतोय 4. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो प्रवीण. हो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. 1 धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल वरती समाधान राहावं लागेल. सिंगल बरोबर 44 धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होते पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या चौथं इथे मार्गस्थ आहे. पहा एक चांगलं क्रिकेट. काही षटकांमध्ये धावा आल्या खऱ्या, पण तदनंतर काही षटकांमध्ये एक चांगलं प्रभुत्व मिळवलेलं आहे. जिथून आल्या एक चौकार एक षटकार ठोकलेला आहे. टप्प्याचा बॉल पुल केला जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सचिन चेंडू कव्हर करतो. 1 धाव या ठिकाणं सहजरित्या प्राप्त होतीये आणि या सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ आटोपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर JD11 प्रथम बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावलेल्या आहेत. धावफलकावरती 45 धावा ऑन स्कोर बोर्ड. अंतिम षटकाकडे आपण जाणार आहोत आणि पाहायचं आता अंतिम षटकामध्ये कोण गोलंदाजीसाठी येणार. सचिन 11 सुग्रेवाडी संघाच्या वतीनं निवृत्तीच्या हातामध्ये आता चेंडू आहे आणि पाहायचं आता निवृत्ती कशा प्रकारची कामगिरी करतो. पण मी विशेष कौतुक करेल जितूचं. आतापर्यंत त्याने 3 चेंडू खेळलेले आहेत. 11 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. म्हणजे चांगल्या स्ट्राईक रेटनं तो आता मैदानावरती बॅटिंग करतो. पण सलामीचा फलंदाज प्रदीप अजूनही मैदानावरती हा एक की फॅक्टर ठरू शकतो JD11 साठी. कारण सलामीचा फलंदाज शेवटच्या षटकामध्ये मैदानावरती असणं एक चांगली किफायतशीर गोष्ट आहे. पण पाहायचंय गोलंदाजी मार्गवरती एकूण 50 धावा धावफलकावरती. परत एक फुल ऑफ लेंथ बॉल तिथे उडवला काऊ कॉर्नर मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू कव्हर करतायत. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी होताना पाहायला मिळते. याचबरोबर 50 धावा JD11च्या पूर्ण होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 अप. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 4 चेंडूमध्ये किती धावा येणार, कारण दोन्ही फलंदाजांनी आता धावपट्टीवरती पाय रोवलेले आहेत. फुल टॉस आणि फुल टॉस वरती जितू बॉस सरळ चेंडू आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप दूरवरती हा षटकार. षटकामध्ये फुल टॉस चेंडू वरदान ठरणार आहेत बॅट्समनला. आणि पहा परत एक जबरदस्त टोला जितूच्या बॅट मधून सरळ मिड विकेटला. 6 धावा येतील. 56 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. 3 चेंडूंमध्ये पुढे काय घडणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. परत एकदा तिथेच क्लोन शॉट. परत एकदा त्याच दिशेनं
चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. जितू ऑन फायर षटकार. धावा पलकावरती 6 चेंडूमध्ये जितूच्या बॅट मधून आतापर्यंत 24 धावा आलेल्या आहेत. आता जितूची बॅट पहा, चौकार षटकारांचीच परिभाषा बोलतीये. गोलंदाज निवृत्तीवरती प्रचंड मोठा हल्ला आपण मैदानावरती पाहतो. पहा सलगचे 2 षटकार आलेले आहेत. खर तर जितूच्या बॅट मधून पुन्हा एकदा गोलंदाज निवृत्ती तयार होणार आहे. गोलंदाजी मार्गमध्ये समोरच्या दिशेने आपण पाहतो जितू. परत एकदा उडवला हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये. पुन्हा एक चेंडू जितूच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड सिक्सर. 6 धावा. पुढे गेलेला आहे धावपलकावरती. 68 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये पहा काय धुवाधार बॅटिंग मैदानावरती केली जाते जितूच्या बॅट मधून. समोर आपण पाहतो जितू सलगचे 3 षटकार मैदानावरती खेळलेले आहेत. 2 मिड विकेट मध्ये, 1 लॉंग ऑफ मध्ये. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण मैदानाच्या मध्ये पाहतो. 68 वरती JD11 खांडेचा पाडा प्रथम बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. परत एकदा लाईन आणि लेन तिथे बिघडलेली आहे. पाहायचंय काय घडलंय मैदानावरती. एक धाव तर पळून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि तिथे तिथे 2 धावा आल्यात का हे आपल्याला पाहायचंय. वाईड. यस, तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी आपण येतो. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप धावत होता. क्रीज मध्ये पोहोचलाय का? 2 धावा की 3 असा प्रश्न मैदानावरती पडलेला आहे. त्याचा उत्तर येणार आहे. खरं तर टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेतली जाते आणि पाहायचं आता काय डिसिजन तिसऱ्या पंचांचा येतो. नॉट आउट. 3 धावा या चेंडूवरती आणि परत एकदा हा चेंडू गोलंदाज निवृत्तीला हाताळावं लागेल. तर धावपलकावरती 71 धावा. धावांचा प्रचंड डोंगर या ठिकाणी उभा आहे. गोलंदाज सज्ज होतोय. अगुण टप्प्याचा बॉल पुल केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सरळ हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळतीये. तर सुरुवातीला 3 गडी गमावलेले आहेत. JD11 खांडेचा पाडा संघानं जमवलेले आहेत. 71 धावा आणि विजयासाठी लक्ष 72 धाव्यांचं 5 षटक आणि बनवायच्या झुगरेवाडी टीमला 72 धावा. तर धावांचं लक्ष सचिन 11 जय गावदेव झुगरेवाडी संघासमोर. आणि पाहायचं आता या 72चा पाठलाग कसा होतो, कशा प्रकारची कामगिरी होती हे ऐकण्यासाठी निखिल टोंबरे लगेच आपण संपर्क साधा.
टॉस साठी संपर्क करा. यानंतर होणारी लढत चिंचोली टीमचा कॅप्टन ओके आलेले आहेत. टॉस आपण करतोय जयदादा धस यांच्या शुभ असते. दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. धन्यवाद. जाव्या मैदानाच्या आत जिथे सचिन 11 झुगरेवाडी आणि JD 11 कांडीचा पाडा संघ आपण पाहतो. एका बाजूला सचिन धुमाळ यांनी प्रस्तुत केलेला सचिन 11 झुगरेवाडी, तर दुसऱ्या बाजूला जयधस यांनी प्रस्तुत केलेला JD 11 कांडीचा पाडा. पहिला चेंडू, वॉट अ शॉट, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, चौकार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे सचिन 11 झुगरेवाडीला. योगेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू, लाईन लेंथ अतिशय सुंदर आहे. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड, चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तिसरा सामना आजच्या दिवसातील. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी, वेग आहे गोलंदाजाकडे आणि त्याचा पुरेपूर वापर तो मैदानामध्ये करतोय. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावफलकावर. 7 ऑन द बोर्ड. पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, बिग हिट केलाय, चेंडू उंच हवे, डाऊन दी बॉल फिल्डर. JD 11 कांडीच्या पाडा संघाला पहिलं सुयश. सचिन 11 झुगरेवाडीला पहिला धक्का. फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल आहेत. वैभव इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर. 7 या धावसंख्येवर पहिला हदरा, पहिला धक्का सचिन 11 झुगरेवाडी टीमला. जय भवानी स्पोर्ट क्लब खाटेकरचं हे दमदार आयोजन आपण पाहतायत. स्वर्गीय विराज स्मृती चषक 2026. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 7. DJ
गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लढव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चौकार. धाबा येत आहेत, त्याला हवी तशी साथ आतापर्यंत मिळालेली नाहीये. 72 धावांचा पाठलाग, 72 धावांचं लक्ष सेट केलंय. फुल टॉस आणि त्यावर सरळ दांडी उडवली गेली. फलंदाज बाद, विकेट. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय, चेंडू हवेत आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, षटकार. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला चेंडू, वा, चांगली गोलंदाजी. पंचांचा कोणताच निर्णय पाहायला मिळत नाहीये. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली वेस्ट ऑफ हाईट साठी. इट्स अ फेअर बॉल, चांगला चेंडू सो मात्र पाहायला मिळतो. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 18. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्या 54 संधी डीजेला.
25 या धावफलकावर 25 ऑन द बोर्ड, 25 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. डीजे आकाश शालेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय पहिलाच बॉल, चेंडू हवे, डाऊन दी बॉल, फिल्डर विकेट, फलंदाज बाद. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. ऋतिक वाघ यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तीनही कॅमेरामन भरपूर चांगलं कार्य करतात. बाबू रॉय, तदनंतर सौरभ कांबळे यांना आपण पाहतोय आणि रोनक तडवी आता त्यांना जॉईंट होत आहेत. त्याचबरोबर गणेश वारगडे, 3 कॅमेरामन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे राखलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. JD11 खांडीचा पाडा अर्थात जयधस पुरस्कृत या संघाचा दबदबा या मॅचवर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. अचूकता तो आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतो. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. जो मात्र पाहायला मिळेल संघाची धावसंख्या वाढेल. पियुष आम्हाला सांगतात धावफलकावर 28 धावा. अप्रतिम स्कोरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिले पियुषची. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू राहिला, चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते JD11 खांडीचा पाडा या टीम कडून. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल सिक्सर, षटकार.
या संदीप सर देत आहेत मोबाईल, घ्या त्यांचा मोबाईल. अजय आलेत आता गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर अजय तयार आहेत. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, षटकार. पॉवर प्ले मध्ये धाबा आल्या नाही 2 षटकांमध्ये. तिथे कुठेतरी बॅकफुटवर संघ पाहायला मिळाला. 5 बॉल 32. अजून एक चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. वॉट अ कॉट. फलंदाज बाद. यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल हरी 11 वाघाची वाडी. आर्या 11 सॉरी आर्या 11 वाघाची वाडी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओ तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहिलं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. पियुष जाऊन पोहोचेल ते आता 41 या धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फुल टॉस.